मैत्रिणींनो, आज आपण सायन्स या सब्जेक्टचे 8th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत. आज आपला फर्स्ट लेक्चर आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ठीक आहे. तर आपण ज्यावेळी कुठल्याही प्राण्यांचं किंवा पक्ष्यांचं किंवा ऑर्गॅनिझम्सचं डिवायडेशन करतो, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी एक मेथड असावी लागते क्लासिफिकेशनसाठी, त्यांचं क्लासिफिकेशन समजून घेण्यासाठी. ठीक आहे. तर ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? तर ऑर्गॅनिझम्स म्हणजे प्लांट्स, ॲनिमल्स, ह्युमन्स, बर्ड्स एक्सेट्रा. ठीक आहे. तर 2011च्या सेन्ससनुसार 87 मिलियन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे सापडलेले आहेत. तर ते कुठले कुठले आहेत? लँडवरचे पण आहेत, म्हणजे जमिनीवरचे सुद्धा आहेत, आणि पाण्यातले सुद्धा आहेत. ठीक आहे. तर मग अशा प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचं वर्गीकरण करणं म्हणजे क्लासिफिकेशन करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर तर अशा प्राण्यांच्या किंवा ऑर्गॅनिझम्सच्या क्लासिफिकेशनला आपण काय म्हणणार आहे? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ठीक आहे. तर मग असं क्लासिफिकेशन आपल्याला करून देणारे भरपूर सायंटिस्ट आतापर्यंत होऊन गेलेले आहेत. त्यातले एक म्हणजे रॉबर्ट हार्डिंग विटाकर. ठीक आहे. त्यांना आपण RH विटाकर. तर त्यांचा जन्म झाला आता 1920 आणि त्यांचा मृत्यू झाला 1980. ठीक आहे. तर ते अमेरिकन इकॉलॉजिस्ट होते आणि त्यांनी 1965 साली 1965ला त्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किती 5 ग्रुप्समध्ये डिवाइड केले. तर ते 5 ग्रुप्स कोणते कोणते आहेत त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. तर ह्या क्लासिफिकेशनसाठी म्हणजे कुठल्या पण गोष्टीचं वर्गीकरण करायचं असेल तर त्यासाठी एक क्रायटेरिया ठरवून द्यावा लागतो, बरोबर ना? तर मग विटाकरनी 5 क्रायटेरिया त्याचे ठरवून दिले. तर पहिला क्रायटेरिया काय होता की कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. ऑफ सेल स्ट्रक्चर. तर म्हणजे कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय? की ती सेल प्रोकॅरियोटिक आहे की युकॅरियोटिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना सेकंड क्रायटेरिया काय होता? कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. थर्ड क्रायटेरिया काय होता त्याचा? मोड ऑफ न्यूट्रिशन. फोर्थ क्रायटेरिया होता लाईफस्टाईल. आणि फिफ्थ क्रायटेरिया होता फायलोजेनेटिक रिलेशनशिप. ठीक आहे. तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे काय? की सेल कुठल्या प्रोकॅरियोटिक आहेत की युकॅरियोटिक आहे. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? तर ते ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय? तर ते ऑटोट्रॉपिक आहेत, फोटोसिंथेटिक आहेत, सॅप्रोफाइट्स आहेत की हेटेरोट्रॉपिक आहेत. तर त्याला ते म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे त्यांचा अन्न खाण्याची पद्धती किंवा तयार करण्याची पद्धती, त्यांची लाईफस्टाईल. लाईफस्टाईल म्हणजे काय? की ते प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत की फंगाय आहेत. आणि फायलोजेनिक रिलेशनशिप म्हणजे प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक आणि युनिसेल म्हणजे त्यांचं ते दोन्ही गटामध्ये आहेत का असं. तर आता हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते
2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतात. पहिला कुठला? प्रोकॅरियोट्स अँड सेकंड वन इज युकॅरियोट्स. तर युकॅरियोट्स मध्ये कोणते कोणते टाइप्स आहेत? युकॅरियोट्स मध्ये युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय? की ते सिंगल सेल्ड ॲनिमल आहेत. ठीक आहे. आणि प्रोकॅरियोट्स म्हणजे काय? प्रोकॅरियोट्स ॲनिमल्स म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन वेल डेव्हलप नाही असे. तर युनिसेल्युलर मध्ये एक्झाम्पल्स काय येतात? किंगडम मोनेरा. आणि युकॅरियोट्स मध्ये कोणते कोणते टाईप होतात? युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. किंगडम युनिसेल्युलर मध्ये कुठला टाईप येतो? किंगडम प्रोटिस्टा. आणि मल्टीसेल्युलर मल्टीसेल्युलर मध्ये कोण कोण येतं? फर्स्ट येतो किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया. ठीक आहे. तर मग आता आपण याच्यामध्ये डिफरन्स बघणार आहोत. तर किंगडम फंगायमध्ये काय असतं? सेल वॉल प्रेझेंट असते, बट हे ऑर्गॅनिझम जे असतात ते फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. त्याच्यानंतर किंगडम प्लांटीमध्ये काय असतं? सेल वॉल प्रेझेंट असते आणि हे हा किंगडम फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकतो. त्यानंतर किंगडम ॲनिमलिया जे असतात त्यांना सेल वॉल प्रेझेंट नसते. ठीक आहे. तर आता आपण हे जे किंगडम आहेत त्याचं डिटेल स्टडी करूया. तर फर्स्ट जो किंगडम आहे तो आहे किंगडम मोनेरा. ठीक आहे. तर किंगडम मोनेरा म्हणजे कुठले 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 येतात? तर त्याच्यामध्ये ऑल टाइप्स ऑफ एक्झाम्पल बघू आपण. ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरियाज आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी हे त्याचे एक्झाम्पल आहेत. मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? जे किंगडम मोनेरामध्ये प्रेझेंट असणारे हे ऑर्गॅनिझम्स असतात ते ऑल ऑर्गॅनिझम्स हे काय असतात? युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर. सेकंड, ते ऑटोट्रॉपिक असतात किंवा हेटेरोट्रॉपिक असू शकतात. त्यानंतर ते प्रोकॅरियोटिक असतात. ठीक आहे. आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण काय बघणार आहोत आता? कुठले कुठले असतात? बॅक्टेरियाज, क्लोस्ट्रिडियम टायटॅनी, त्यानंतर आणखीन कोणते असतात? साल्मोनेला
टायफी. ठीक आहे, समजलं. आता आपण सेकंड किंगडम पाहणार आहोत. तो कोणता किंगडम? प्रोटिस्टा. तर किंगडम प्रोटिस्टाचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? हा सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे विथ ऑर्गॅनिझम वेल डेव्हलप न्यूक्लियस. सेकंड काय आहे? तर हे ॲनिमल्स जे असतात प्रोटिस्टा मधले ते ऑटोट्रॉप्स असतात. आणि मग ते ऑटोट्रॉप्सचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत? ते एक्झाम्पल आहे युग्लेना आणि वॉलवॉक्स. आणि काही जे असतात ते हेटेरोट्रॉप्स असतात. त्यांचे एक्झाम्पल्स कोणते? अमिबा आणि पॅरामिशियम. तर ऑटोट्रॉप्स म्हणजे काय? जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि हेटेरोट्रॉप्स म्हणजे काय? की जे अन्नासाठी दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. ठीक आहे. आणि आणखीन एक कॅरेक्टर याच्यामध्ये असतं की ह्यांना लोकोमोशनसाठी सुडोपोडिया असतात. सुडोपोडिया म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर असतं, ज्याला आपण सिलिया किंवा फ्लॅजेला असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो किंगडम आहे थर्ड, तो आहे किंगडम फंगी. तर किंगडम फंगी जे असतात हे नॉन ग्रीन असतात. म्हणजे जनरली आपण जे मशरूम वगैरे बघतो त्याच्यामध्ये ग्रीन कलर प्रेझेंट नसतो. त्यानंतर ते सुद्धा काय असतात? हेटेरोट्रॉपिक असतात. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये सेल वॉल जी असते ही सेल वॉल कायटिननी बनलेली असते. त्यानंतर त्यांच्यामध्ये सम थ्रेड लाईक और मेनी न्यूक्लियस आर प्रेझेंट असतात इन द सायटोप्लाझम. त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये सिलिया प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल आपण त्याचं एक्झाम्पल बघणार आहोत. ईस्ट, बेकर्स, ईस्ट, फंगस ऑन कॉर्न. त्यानंतर एक इम्पॉर्टंट आहे आणखीन एक पेनिसिलियम नावाचं. आणि मशरूम्स. तर हे आहेत RH विटाकर ह्यांनी 5 क्लासिफिकेशन जे आपल्याला सांगितले त्यातले हे जे 5 मेन किंगडम आहेत ते कुठले कुठले? किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. तर त्यातले हे आपण पार्ट बघितलेले आहेत. तर नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ठीक आहे. थँक्यू.